ऐकले जरा. काय झालं साहेब? तुझा हा भाऊ काय लेवलचा आहे मला माहित आहे. तो खेळवतोय आपल्याला, पण आपण त्याला साथ देत आहे ना. महिलांनी शेवटचं सांगतो, जोर या केसचा छडा लागत नाही तोवर दारू प्यायची नाही. तूच असं दारू पिऊन पडायला लागला, तुला काय करणार, काय खरं काय कुठं. साहेब माझं पण सेम झालंय. मला काहीच कळना, काय आठवना. पण साहेब जसं तुम्ही म्हणालात, तुम्ही अगदी बरोबर बोललात साहेब. ह्यो आहे ना, ह्यो मला वाटते खोटं बोलतोय साहेब. पण तुला आधी खरं माहित पाहिजे ना. तुम्ही पिऊन पडताय. मला प्यालाच तर सस्पेंड करेन आम्ही. नाही साहेब. ती माधुरी तुझ्या सावत्र मामाची पोरगी, पण मी त्याला बहीण मांडले ना. तिच्या बाबतीत काय झालं ते आपण शोधायला नको. साहेब साहेब तुम्ही आता काय काळजी करू नका. मी ना जीव ओतून या केसवर काम नाही, डोकं लावून काम करायचं. गावात एक अफवा पसरवायची. त्या व्हिडिओग्राफरचा ज्यानं खून केलाय तो खुनी एक पुरावा मागे सोडून गेलाय आणि तो पोलिसांच्या हाती लागलाय. त्याने काय होईल साहेब? आता जेवढं सांगितलं तेवढं कर. आता मला घरी सोडायचं आणि तू तडक घरी जायचं. दारू नाही. नाही साहेब. अरे शेवटचं बॅग तूच मारला मला माहिती. मग तो आवाज हॅलो गाबास. का दिवस रात्र ओरडतीय, काही समजना झालं. का ग अशी वागतीयस? ए कशा पाहिजे जीवाची आबळ करून घेतीस तू? सांग बरं, काही दुखतंय खुपतंय का? डॉक्टर तर म्हणतात तसं काही बी नाही. मग काय करायचं सांग बरं मी? हा शांत हो जरा, शांत हो. सारखी तिकडं काय बघतीस तू? काय आहे तिथं ग? काय असेल इथं? सारखी बघते आणि घाबरली ती. खंदूनच बघतो आता. इकडंच बघतीस सारखी, काय असं? आओ आओ काय करताय तुम्ही इकडं? बघतोय इथं असं हाय काय? इथं बघितल्यानंतर ती घाबरतीये ती. हाय काटा. अहो रातचं वाजलेत किती, तुम्हाला कवा बी काय पण सुचतंय होय? बघ बघा, घरातली समजी झोपल्या ती आता. चला बघू, तुम्ही बी झोपा आता. वाईस बघतो की जरा काय. चला बघू आता, तुम्ही झोपा. चला ती कुदळ ठेवा बाजूला. चला. अहो चला म्हणते ना व. चला. काही नाही, मार्केटमध्ये आले होते आणि फार दिवसात भेटही झाली नाही ना, तर एकदा भेटावं. गावात पण हे सगळं काय काय सुरू आहे, या सगळ्यात तुम्ही व्यवस्थित आहात का नाही बघावं म्हटलं. अवकाशात ठीक असणार. बघितलं ना गावात काय चाललंय, सगळं विचित्र झालंय बघा. त्यात माझं मन हळवं. आपली माधुरी गायब आहे. कुठे आहे, काय करते, काहीच कळ नाही. जिथं कुठं असेल तिथं सुखरूप असावं एवढंच काय. खरंय. नाही, माधुरी सोबत जे काही झालं ना ते खरंच खूप काळजी करण्यासारखं आहे. खूप काळजी. तुम्हाला काय वाटतं की
नक्की काय झालं असेल माधुरी सोबत? मला काय वाटतं, म्हणजे तिचा स्वभाव बघता का नाही, ती पक्या मामाचे पैसे घेऊन पळून गेली असावी. म्हणजे आधी विभाग घे, माधुरी जी बोलते का नाही ती खरं करून दाखवते. म्हणजे तिला आत्महत्या करावीशी वाटली, तिने तसा प्रयत्न बी केला. पक्या मामा तिला ओरडायचा, धाकात ठेवायचा, त्याच्यामुळे ती घाबरली असावी, किंवा येणारा नवरा कसा असेल ह्याला ती घाबरली असावी, म्हणून ती पैसे घेऊन पळून गेली असेल. पण हा, माधुरीकडचे पैसे संपले का नाही, माधुरी परत नक्की येईल बघा. असू शकतं असं. पण गोपाळजी, तुम्हाला सांगू, माझा दादा नेहमी मला एक गोष्ट सांगतो की हे जग दिसतं तेवढं चांगलं नाहीये. माधुरीला कोण समजावणार आहो हे? गोपाळजी, मुलींना ना आजकाल माणसं ओळखताच येत नाही. म्हणजे जी माणसं ऍक्च्युअली चांगली असतात त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही, आणि जी चांगुलपणाचं नाटक करतात ना त्यांच्यावर मात्र जग विश्वास ठेवतं. खरंय बघा. पण गोपाळजी, तुमचं नाही तसं. म्हणजे तुम्ही मनाने खरंच चांगले आहात हे मी खूप आधी ओळखलं होतं. आर्याजी, तुम्ही हुशार आहे, तुम्हाला कळतंय हो. पण माधुरीचं तसं नाही ना. असो, माधुरी जिथं कुठं असेल तिथं सुखरूप असावी. गोपाळजी, तुम्ही फार काळजी करता सर्वांची. हा, म्हणजे माणूस जेव्हा स्वतः त्रासात असतो तेव्हा समोरच्या माणसाचा त्रास समजू शकतो. मला होणारा त्रास समजून घेणार आणि माझ्याबद्दल काळजी वाटणार या जगात तरी कोणीच नाहीये. गोपाळजी, असं बोलू नका तुम्ही पुन्हा. लाली,